करुणेच्या महासागरात आज न्हालो मी। करुणेच्या महासागरात आज न्हालो आम्ही आणि कबीरांचे दोघे ऐकून काव्य रूप झालो आम्ही। करुणेच्या महासागरात आज न्हालो आम्ही कबीराचे दोहे ऐकून काव्य रूप झालो आम्ही। क्रांतीचे महासागर ज्योतिबा फुले त्या ज्ञान सागराचे ज्ञान अमृत प्यालो आम्ही आणि भीम ज्ञान सागरामुळेच आज या माणसात आलो आम्ही। आज या माणसात आलो आम्ही। आमच्या सुनबाईने कलेक्टरच्या आणि डॉक्टर सुनबाई यांची सुंदर गाणं गायलं। कारण बाबासाहेबांनी जेवढं वैभव दिलं तेवढं आपल्या जवळ सांगितलं, सगळ्यांना दिलं। आणि म्हणून मेरे बाबा मेरे भीम बाबा हमको है बचाया तुमने। मेरे भीम बाबा हमको है बचाया तुमने। जुल्मों के अंधेरे में थे सोते से जगाया तुमने। अजी टुकराया था दुनिया ने तो सीने से लगाया तुमने। और बदलाई ऐसी राह कि बुद्धिस्ट बनाया तुमने। बुद्धिस्ट बनाया तुमने। आई आणि आईची ममता या आईला समजणार नाही। कारण आई हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी चंदनासारखं जीवन झिजवते आणि आपल्या बाळाला मोठं करते। खूप शिक्षण शिकवते, वयात आल्यावर लग्न करून देते। लग्न झालं पण आजचे लाडाचे पोरं बरं का, आजचे तरुण आई बापाला विसरून गेलेले आहे। काही काही बोटावर मोजणे तरुण आहेत, लग्न झालं की आई बापाला घराच्या बाहेर हाकलून देतात, मारतात, जोडतात, शिव्या देतात। आई बाप मेले की छाती ठोकून ठोकून रडतात। असे काही आजचे तरुण आहेत। असो, त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, पण आज आईची ममता, आईचं प्रेम हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी चंदनासारखं जीवन झिजवते, बाळाला मोठे करते। म्हणून ही आईचं प्रेम ऐकावं ऐकत आहे गाण्यातून। आणि मग मी माझ्या बहिणीला मी माझ्या परिवारातर्फे सर्व कलावंतांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि नंतर गाण्याला सुरुवात करते। काय सांगितलं? घरट्यामधून एक चिमणी घरट्यामधून एक चिमणी भुरभुर उडून गेली। घरट्यामधून एक चिमणी भुरभुर उडून गेली। हंबरडा फोडून रडती पाखरे परतून नाही आली। घरट्यामधल्या पाखरांची चीव चीव बंद झाली। घरट्यामधल्या पाखरांची चीव चीव बंद झाली। वर्ष लोटले आमची विटाताई आम्हाला सोडून गेली। गोड बोलणे तुझे आमच्या त्या घुमते कानोकानी। गोड बोलणे गोड बोलणे तुझे
आमच्या घुमते कानोकानी आणि काळजात कोरून ठेविल्या तुझ्या त्या गोड आठवणी. पक्षी उडून गेला, पक्षी उडून गेला, झाला घरटा सुना सुना. रोज ऐकत होतो चिव चिव, आज ऐकू का येईना. गाय चरावया गेली वासरू एकला गोठ्यात आणि फोडी हंबरा या दोरीला हिसके देत. फूल तुटलं मन झाडाचं दुखावलं, फूल तुटलं फूल तुटलं मन झाडाचं दुखावलं. किती सागील यातना अखेर तुटून पडलं. नाही भरोसा या जीवनाचा, नाही भरोसा या जीवनाचा. आणि वाऱ्या परी उडून जाईल पाला पाचोळा या झाडाचा. मरण, अरे जिथं जन्म आहे तिथं मरण आहे, जिथं जन्म आहे तिथं मरण आहे. भगवान बुद्धाने या दुःखाचा मार्ग शोधून काढलेला. हे दुःख नष्ट झालं पाहिजे. सर्व जीवनामध्ये दुःखच आहे, भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणून माता रमाईचं निधन झालं त्यावेळेस बाबासाहेब भांबरटा फोडून रडत होते. तसेच आज आमच्या इथं ताईचे सर्व हे परिवार, कारण सुरेश, आमची भेट सुरेश 1 महिन्याचा होता त्यावेळेस त्यांच्या त्यांचं घर हा भुई गल्लीमध्ये राहत होते. भुई गल्लीमध्ये राहत असताना तिथं मला त्यांच्या कार्यक्रमात दादाला घेऊन गेले आणि त्यावेळेस शेताताईनं 1 महिन्याचं बाळ घेऊन आल्या गाणं गायला. माझा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी आणि तिथं इथं ताईला बोलवलं तर एक बाळ असं हेच सुरेश आता इथं बसलेलं आहे. 1 महिन्याचं 64 सालामध्ये असेल मला वाटतं, 64-65. त्या वेळेपासून आतापर्यंत आमचं प्रेम, आमची माया ममता कायमची जिवंत राहिली. म्हणून आज सर्वांना हवी हवी असणारी आई, कारण नातवावर लय प्रेम करत होती, नातीवर एवढा प्रेम करत होती. राजनंदिनी, खरंच ती नंदिनी राजनंदिनीच्या एवढं प्रेम करत होती सर्व लेकरांवर. आणि म्हणून आज काय म्हणतात ते, आई ग I'm
तूच दुनिया आम्हालावरी, तूच दुनिया आम्हालावरी, तूच दुनिया आम्हालावरी. आई ग आम्हा सोडून जाऊ नको, आम्हा सोडून जाऊ नको, आम्हा सोडून जाऊ नको, आम्हा सोडून कौतुक करून आम्हावरासी धरून, लाड कौतुक करून आम्हावरासी धरून, अशी निष्ठुर होऊ नको. आई ग आई ग आम्हा सोडून जाऊ नको, आम्हा सोडून जाऊ नको, आम्हा सोडून जाऊ नको. चालविले हाताला धरून, चालविले हाताला धरून, चालविले हाताला धरून, चालविले हाताला धरून, मदिराची ती झोळी करून, मदिराची ती झोळी करून, मदिराची ती झोळी करून, चालविले हाताला धरून, चालविले हाताला धरून, मदिराची ती झोळी करून, मदिराची ती झोळी करून, मदिराची ती झोळी करून, झोपविले तू आई मला, झोपविले तू आई मला, काळजाचे करून अंतरून, काळजाचे करून अंतरून, काळजाचे करून अंतरून. एखाद्या माऊलीचं बाळ शाळेमध्ये गेलं असेल आणि ते जर का वेळेवर नाही आलं तर ती माऊली शाळेत जाते, माझं मुलगा आलं नाही, माझं बाळ आलं नाही. एखाद्या माऊलीचं बाळ कुठं कामावर गेलं असेल आणि ते जर का वेळेवर आलं नाही ती आई सारखी वाटाकडे बघत असते. गावाला गेला असेल तर आई अन्नाचा कण खात नाही, सारखी वाटाकडे बघत असते, माझं लेकरू अजून आलं नाही, माझं लेकरू आलं अजून आलं नाही, अन्नाचा कण खात नाही, सारखी वाटाकडे बघत असते. ही आईची ममता, आईचं प्रेम आहे. आणि हे चालविले हाताला धरून, चालविले हाताला धरून, चालविले हाताला धरून, मदिराची ती झोळी करून, मदिराची ती झोळी करून, मदिराची ती झोळी करून, झोपविले तू आई मला, झोपविले तू आई मला, काळजाचे करून अंतरून, काळजाचे करून अंतरून, काळजाचे करून अंतरून. आई ग आई ग आम्हा सोडून जाऊ नको,
असे निष्ठुर होऊ नका आई जीव जाळला गोळा मासाचा उदरामधी जीव लावून सांभाळिला काम कष्टाचा तू शेवटी काय म्हणतात हे गाणं ऐका शेवटी एकदा माझ्याशी बोलना एकदा माझ्याशी बोलना एकदा माझ्याशी बोलना डोळ्याची पापणी खोलना डोळ्याची पापणी खोलना एकदा माझ्याशी बोलना एकदा माझ्याशी बोलना डोळ्याची पापणी खोलना डोळ्याची पापणी खोलना
तुझ्या चरणी मला बोलना, तुझ्या चरणी मला बोलना, तुझ्या चरणी मला बोलना. बाळ कौतुक आम्हा बुरासी